सर नमस्कार. नमस्कार. माझी एक थोडी अडचण होती. माझ्या वर्गात जेव्हा मी विद्यार्थ्यांना संख्या ओळखणे आणि वाचणे शिकवतो, त्यानंतर जेव्हा मी संख्या लेखनाकडे वळतो तर मुलांना 2 अंकी संख्येचं लेखन करणे आणि प्रॉपरली आता माझं काम एक 18-19 पर्यंत सुरू आहे. तर 16 पासून तर 19 पर्यंतच्या संख्या कशा लिहाव्या या संदर्भानं थोडं मार्गदर्शन करू शकाल का? चालेल, आपण बघूया. मुलांना 10 पासनं आता 18-16 पर्यंत संख्या येत आहेत. त्याच्या पुढे आपल्याला जायचंय, जी काही अडचण असेल तर सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांचा आपण सराव कुठल्या पद्धतीने घेतलेला आहे. कारण जेवढा जास्त सराव विद्यार्थ्यांचा होईल तेवढा त्यांना त्या संख्या लिखाण सोपं जाईल. तर आपण सरावाच्या वेगवेगळ्या पद्धती घेता येऊ शकतात. बरं, सरावच्या कोणत्या पद्धतीने आपण सुरू करावं असं आपण सुचवाल? सर्वात महत्वाचं, आता जर आपण विचार केला, ज्या संख्या आहेत या लहान मुलं जी आहेत दुसऱ्या वर्गातली किंवा तिसऱ्या वर्गातल्या मुलांसाठीचा तो विषय आहे. तर सर्वात महत्वाचं धूळपाटी. जर विद्यार्थ्यांना आपण धूळपाटी, आपल्याला माहित आहे की त्या धूळपाटीमध्ये जर विद्यार्थ्यांना लेखन करायला लावलं, त्यांना बोटं गिरवायला लावली, तर त्या पद्धतीने त्यांना त्या संख्या लिहिता येतील. आणखी आपल्याला एक सराव घेता येईल, म्हणजे सर्वात महत्वाचं मुलांना सुरक्षित वाटणे. सुरक्षित कुठं वाटतं तर स्पर्शाने. तर एक स्पर्श भाषा म्हणून, जसं आता आपण तुमच्या याच्यावर करूया की या विद्यार्थ्यांना मी इथे संख्या लिहिलेली, ती संख्या ओळखायची. ओळखता येईल तुला? 16. आता का बरं? तर आपला स्पर्श झालेला. आता पुन्हा एक संख्या लिहितोय, 18. व्हेरी गुड. आता या पद्धतीने काय झालं, बरेचदा विद्यार्थ्यांना क्रमाने संख्या 16 नंतर 17 लिहिलं, 17 पटकन सांगता आलीस, पण 16 नंतर आपण 18 घेतली. तर विद्यार्थी खरंच त्या स्पर्शाचा विचार करतोय का? आणि या स्पर्शाने लिहिल्यानंतर जर विद्यार्थ्यांचा तो पक्का झाला की मग कशी लिहिल्या गेली, काय झालं, त्याला थोडंसं कळलेलं आहे. बरं, आता मला प्रश्न असा आहे का जेव्हा मी 16 प्रत्यक्ष लिहायला जाईल तर तेव्हा मला कुठल्या पद्धतीने लिहायला पाहिजे? म्हणजे पहिले दशकाने एकक लिहू की एककाने दशक लिहू? तर काय सांगू मी विद्यार्थ्यांना? आपल्या उपलब्ध जे जे काही साहित्य असेल त्या साहित्याचा उपयोग करून जर आपण विद्यार्थ्यांना संकल्पना सांगितल्या तर त्या सहज सोप्या होतात आणि विद्यार्थ्यांच्या आवाक्यातल्या असतात. त्या घरी पण करून बघू शकतात. आता इथे आपल्याला काही पट्ट्या दिसतात. या पट्ट्यांचं दशक आणि एककामध्ये कसं रूपांतरण करता येईल ते आपण बघूया. पहिल्यांदा आता एक काम करूया, 10 मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 घेतले. 10चा एक गठ्ठा करूया, कारण हा दशक गठ्ठा झाला आपला. बरं, याला आपण दशक गठ्ठा म्हणूया. आता या दशकामध्ये आपण बाकीच्या संख्या पुढच्या त्या मिळूया. तर दशक गठ्ठा दशकाच्या ठिकाणी ठेवूया. किती गठ्ठा आहे हा? एक. म्हणजे एक दशक म्हणून दशकाच्या घरामध्ये आपण एक लिहूया. एक लिहूया. ठीक, हा इथे एक लिहिला. ओके. आता काय करूया, 6 घ्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एककाच्या घरी लिहूया. ठेवले. 6 लिहूया. हे लिहिले 6. ओके. आता याला वाचन करूया आपण. काय दिसतं वाचन? 1 दशक 6 एकक. 1 दशक 6 एकक म्हणजे किती? 16. बरोबर. हा, म्हणजे आता दिसतोय आपल्याला दशकाचा एक गठ्ठा आहे आणि सुटे किती आहेत? 6. हा 16 झाला. हा, म्हणजे 16 ही जर संख्या लिहायची असली तर पहिले एक दशक लिहू आणि नंतर मग 6 एकक. आता आपण 16 ही संख्या कशी लिहायची हे बघितलं. पुढे 17, 18, 19 पर्यंत आपल्याला त्या पद्धतीने जाता येतं. त्यामध्ये आणखी एक भाग आहे जो म्हणजे गिरवणे. ज्या पद्धतीने आता काय इथे दिसतंय, काहीतरी डॉट डॉट मध्ये आपण टिंबटिंबाने एक संख्या लिहिलेली आहे. आता ती गिरवायची. गिरून बघा बरं. 17चा आकार नीट येण्यासाठी किंवा 17 नेमके कसे आहे हे समजण्यासाठी या पद्धतीचा पण छान उपयोग गिरवणे होऊ शकतं. म्हणजे सोबतच आपण सुतळी जी आहे ती जर चिपकवली, तिथे पोरांना स्पर्श मगाशी जो पाठीवर घेतला तो सुतळीच्या पद्धतीने संख्या लिहिल्या तरी त्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांना जर 17, 18, 19 या संख्या लिहायच्या असल्या तर धूळपाटीचा उपयोग करा, स्पर्शाचा उपयोग करा किंवा गिरवणे या गोष्टी आणि नेमका आकार मेंदूपर्यंत पोहोचणे या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सुचवल्या, तर मला असं वाटतं काय 17, 18, 19 लिहिताना किंवा कुठल्याही 2 अंकी संख्या जेव्हा आपण लिहिण्याचे सराव करू तर तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा उपयोग होऊ शकेल. निश्चितच सर, तुम्ही संपूर्ण म्हणजे आमच्या वर्गासाठी एक छान काम सांगितलेलं आहे. थँक्यू. नमस्कार शिक्षक मित्रांनो. विद्यार्थ्यांचे अध्ययन हे सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने झाले तर ते अधिक परिणामकारक होते. आणि आज आपण 10 या संख्येची ओळख सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने कशी करून देऊ शकतो हे बघणार आहोत.
चला तर मग विद्यार्थ्यांना जेव्हा आपण मोजणे शिकवतो तेव्हा आपण त्यांच्या परिसरातील वस्तूंचा वापर करतो. या ठिकाणी मी हे जोडो बॉक्स मधील काही ब्लॉक घेतलेले आहे. आपण यापूर्वी विद्यार्थ्यांना 1 ते 9 पर्यंतच्या संख्या कशा मोजाव्या हे शिकवलेलं आहे. तर पुन्हा एकदा घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 पर्यंतच्या संख्या विद्यार्थी मोजतात. 9 यामध्ये आपण 1 ही संख्या आणखी मिळवली तर यापासून बनतो 10. या ठिकाणी 9 अधिक 1 म्हणजेच 10 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण वस्तूच्या साहाय्याने 10 या संख्येची ओळख करून देऊ शकतो. यासाठी आपण परिसरातील अनेक वस्तूंची मदत घेऊ शकतो. खडे, मणी, पेन अशा प्रकारच्या परिसरातील वस्तूंच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना 10 या संख्येची ओळख करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना दशक ही संकल्पना समजून सांगताना सर्वात जवळचं उदाहरण म्हणजे आपली हाताची बोटं. या संदर्भात सुद्धा आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या हाताची बोटं मोजण्यास सांगू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि हे 10 मिळून बनते एक दशक. तर मित्रांनो, अशा प्रकारे परिसरातील वस्तूंचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना 10 या संख्येची ओळख करून देऊ शकतो. तर आता ही 10 ही संख्या कशी लिहावी ते बघूया. तर आता आपण 10 ही संख्या कशी लिहायची हे बघूया. 1 आणि त्याच्या उजव्या बाजूला 0. 1 म्हणजेच एक दशक. 0 म्हणजे सुटे किंवा एकक 0. हे या प्रकारे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. 1 दशक, 0 सुटे म्हणजे 0 एकक, म्हणजेच 1 दशक, 0 एकक, 0 सुटे. 10 1 दशक. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना 10 ही संख्या किंवा 1 दशक ही संकल्पना समजावून सांगू शकतो. या ठिकाणी आपल्याजवळ 9 एकक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. या 9 एककांमध्ये आपण 1 एकक टाकल्यानंतर आपल्याला 1 दशक मिळतो. 10 एकक म्हणजेच 1 दशक या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. 1 दशक आणि 0 एकक. अशा प्रकारे परिसरात उपलब्ध वस्तूंच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना नाणी नोटा, वॅक्स पेन्सिल, पेन, ब्लॉक्स, मणिमाळ यांच्या मदतीने दशकाची संकल्पना हे अधिक स्पष्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना 10 ही संख्या कशी लिहावी आणि दशक ही संकल्पना याविषयी समजावून सांगू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 11 ते 13 पर्यंतच्या संख्या लेखनासाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अध्ययन अनुभव देऊ शकतो ते बघणार आहोत. 1 दशक, 3 एकक, 13 ही संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वस्तूच्या मदतीने आपण 13 ही संख्या कशी लिहावी हे समजावून सांगू शकतो. 1 दशक, 1 एकक, 11. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वस्तूच्या मदतीने आपण 11 ही संख्या कशी लिहावी हे समजावून सांगू शकतो. 1 दशक, 1 एकक, 11. 1 दशक, 2 एकक, 12. तर अशा प्रकारे 1 दशक, 2 एकक, 12 ही संख्या कशा प्रकारे लेखन करावी हे वस्तूच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. विद्यार्थ्यांकडून 11 ते 13 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव करून घेण्यासाठी आपण एक कृती आणखी घेऊ शकतो. सांगा सांगा संख्या सांगा. या ठिकाणी दशकाच्या घरात मी या ठिकाणी 1 दशक ठेवलेला आहे आणि एककाच्या घरात 1 एकक ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना दशक आणि एकक ओळखून या ठिकाणी संख्या लेखनास सांगणार आहे. विद्यार्थी दशक आणि एकक ओळखून या ठिकाणी संख्या लिहितील.
याच्या मदतीने विद्यार्थ्यांचा 11 ते 13 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी जर योग्य संख्याचं लेखन केलं तर त्याला 1 बॅच मिळेल. या ठिकाणी मी दशकाच्या घरात 1 दशक ठेवलेले आहे आणि एककाच्या घरात 2 एकक ठेवलेले आहेत. विद्यार्थी दशक आणि एकक यांच्या मदतीने संख्या ओळखतील आणि संख्येचं लेखन करतील. विद्यार्थ्यांनी योग्य संख्येचं लेखन केल्यास त्याला 1 बॅच मिळेल. या ठिकाणी दशकाच्या घरात 1 दशक आणि एककाच्या घरात 3 एकक मी ठेवलेले आहे. विद्यार्थी दशक आणि एकक यांच्या मदतीने योग्य संख्येचं लेखन करतील. जर त्यांनी योग्य संख्येचं लेखन केलं तर त्याला 1 बॅच मिळेल. तर ही कृती आणखी रंजक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करू शकतो. एक गट संख्येचं लेखन करेल आणि दुसरा गट दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल. यामुळे विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सुद्धा सराव होईल आणि दशक आणि एककाची जी संकल्पना आहे ती अधिक स्पष्ट होईल. या ठिकाणी वर्गातील एका गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करेल आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल. जर लेखन एका गटातील विद्यार्थ्याने केलेल्या लेखनाप्रमाणे दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याने वस्तू व्यवस्थित ठेवल्या तर त्याला 1 गुण मिळेल. अशा प्रकारे आपण रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो. एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी संख्येचं लेखन करेल आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल. जर ठेवलेल्या वस्तू योग्य असेल तर त्या गटाला 1 गुण मिळेल. एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी संख्येचं लेखन करेल आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवेल. तर अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी योग्य वस्तू ठेवल्या तर त्या गटाला गुण मिळेल. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून आपण अशा प्रकारची कृती करून घेऊन लेखनाचा सराव करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे 11 ते 13 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव करून घेण्यासाठी आपण रंजक कृतींचा उपयोग करू शकतो. धन्यवाद. नमस्कार. आतापर्यंत आपण जे बघत आलो 19 पर्यंत कशा संख्या लिहिल्या जातात. आता त्याचा पुढचा टप्पा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे 20. तर 20 कसा लिहायचा, 20चा कसा सराव करायचा ते आपण बघूया. आता या 19ला आपण वस्तू रूपामध्ये लिहूया, दशक आणि सुट्या दांड्याच्या रूपामध्ये बघूया. हा 1 दशक धरा आणि हे 2 2 4 5 2 7 आणि 2 9 म्हणजे आता हे 1 दशक आणि 9 हे 19 आहेत. बरोबर, हे 19 आहे. आता आपल्याला पुढे जायचंय 20 कडे. 20 कडे जाताना काय करावं लागेल, आता 9च्या घरामध्ये आपण 1 एकक टाकूया. आता इथे जर आपण बघितलं तर इथे किती आहेत, इथे आता 10 दिसत आहे. 10. हे जर 10 आहे तर या पद्धतीने जर मी याला जोडलं तर मग मी याला रिप्लेस करू शकतो. बिलकुल. मग याला तो दशक आहे तर दशक कुठे जाईल, दशकाच्या घरात मग ठेवूया. याला पण ठेवायचं आणि याला पण ठेवायचं का? नाही, याला काढून टाकूया, कारण एकच ठेवावं लागेल आपल्याला कुठलाही. ठीक. तर मग याला कुठे ठेवायचं, हा आता याचं हा दशक असल्यामुळे हा इकडे जाईल, दशकाच्या घरामध्ये गेला. आता इथे किती दशक आहेत, इथे 2 दशक आहे. एकक किती आहेत, एकक काही नाही. मग आता 2 लिहू आपण दशकाच्या घरामध्ये. बर, म्हणजे आता इथे मी 2 लिहू. ओके. हा, आणि एककाच्या घरात किती आहेत, आता काही नाही. मग काही नाही म्हणजे मग 0 लिहायचं. 0 लिहू. आता काय दिसते, ही संख्या आता हे 2 दशक दिसत आहे. 2 दशक दिसत आहेत. बरोबर, 2 दशक आणि एकक किती, 0 म्हणजे 20 म्हणजे 20 लिहायचे असले तर एककाच्या घरात दशकाच्या घरात 2 लिहायचे आणि एककाच्या घरात 0 लिहायचे. आता आपण दंड आणि सुटेच्या स्वरूपामध्ये 2 दशक बघितले. आता फक्त एवढंच 2 दशक येते की आणखी काही दाखवता येऊ शकतात वेगवेगळ्या रूपामध्ये, आपण विचार करू शकतो. आपल्याजवळ वेगवेगळं साहित्य आहे. जर दशकाचाच प्रश्न असेल तर आपण मग 10च्या 2 नोटा जर घेतल्या तर हे पण 2 दशक होतील. आणि मी दशकाच्या घरात मी हे 2 बाजूला करून घेतो मी. ठीक आहे, चालेल. 2 दशक
20. हा, तर दोन अशी बाजू. दशकाच्या नोटा आणि आहेत त्या. एककाच्या घरात काहीच नाही. एककाच्या घरात सध्या काहीच म्हणजे नाही. मी नाणी नोटाच्या सहाय्याने सुद्धा 2 दशक पर्यंत लिहू शकतो. आणखी जर असे गठ्ठे घेतले 2 तर चालेल, होणार नाही का? आपण चालेल, हे बाजूला करूया. आता एक गठ्ठा झालाय, दुसरा गठ्ठा आणखी तयार करूया. बरं, असे 2 गठ्ठे घेतले तरी 20 होतील ना? 20 होतील. म्हणजे 20 लिहिण्यासाठी मर्यादा हेच आहे फक्त का दशकाचे 2? दशकाचे 2 गठ्ठे आपल्याला करावे लागेल. दशक गठ्ठा असला पाहिजे. हा, दशक गठ्ठा असला की ते 20. 2 दशक गठ्ठे 20. म्हणजे एककाच्या घरात 0 आणि दशकाच्या घरात 2. बाकी लिहिण्याची स्ट्रॅटेजी याच्यातली जी आहे तीच. आपल्याला दिसतं काय? 2 गठ्ठे दिसत आहेत. बस, कशाचे? दशकाचे. म्हणून दशकाच्या घरात 2, एककाच्या घरात काही दिसत नाही म्हणून 0. 0. एवढं आपण वापरूया. हा, तर या पद्धतीने आपल्याला 20 चं लेखन करता येईल. आता ही मणिमाळ आहे, याला मोजून बघूया किती आहे याच्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. 20 आहेत. पण यामध्ये 20 हे दशक रूपामध्ये दिसत आहेत का? नाही, 20 तर एकक रूपात आहे यामध्ये. एकक रूपात आहे. आता जर बघितलं, थोडस ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर 2 रंग दिसत आहेत का? हो. आता दोन्ही रंगाचे सारखे सारखे किती किती म्हणे ते बघा एकदा. हा, दोन्ही रंगाचे 10 10 म्हणे. मग 10 म्हणजे 1 दशक. दुसरा 10 म्हणजे दुसरा 1 दशक. 2 दशक म्हणजे किती? 20. सर, तुम्ही असं म्हटलं की यामध्ये 2 रंग आहे, तर हे 2 दशक आहे. माझा प्रश्न परत असा असेल की जर समजा मी एकाच रंगाचे 20 मणी घेतले किंवा सुट्या 20 काड्या घेतल्या, तर ते लिहिताना मी काय करू? तिथे 20च लिहावं लागेल आपल्याला. एकदा तुमची समज पक्की झाली, विद्यार्थ्यांची समज पक्की झाली की 20 कसे लिहिल्या जातात. 2 दशक म्हणजे 20. इथे तो 10चा एक गठ्ठा इमॅजिन करेल किंवा काहीतरी, आणि त्या पद्धतीने 2 दशक 0 एकक 20 लिहावं लागेल. 20 म्हणजे 20 ऑब्जेक्ट ते सुटे असो की दशकाच्या रूपात असो किंवा 1 दशक आणि 10 सुटे असले तरी पण 20 जर लिहायचे असेल तर दशकाच्या घरात 2 आणि एककाच्या घरात 0 अशीच माझी 20 ही संख्या असेल. म्हणजे मी बरोबर आहो ना? बिलकुल बिलकुल. या पद्धतीचा सराव झाला की विद्यार्थ्यांना सहज सर्व संख्या लिखाण सहज सोपं जाईल. नमस्कार शिक्षक मित्रांनो. विद्यार्थ्यांचं अध्ययन हे जर रंजक पद्धतीने झालं तर ते अधिक परिणामकारक होतं. आज आपण 14 ते 16 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव रंजक पद्धतीने कशा प्रकारे घेता येईल हे बघणार आहोत. विद्यार्थ्यांना 14 ते 16 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव घेण्यासाठी आपण काही परिसरातील वस्तूंची मदत घेऊया. दशकाच्या घरात मी या ठिकाणी 1 दशक ठेवलेला आहे आणि एककाच्या घरात 4 सुटे ठेवलेले आहे. 1 2 3 आणि 4. 4 एकक 1 दशक मिळून झालाय 14. तर याप्रमाणे विद्यार्थ्यांना 1 दशक 4 एकक 14 या संख्येचं लेखन आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. दशकाच्या घरात मी 1 दशक ठेवलेले आहे आणि एककाच्या घरात 1 2 3 4 आणि 5 एकक ठेवलेले आहे. म्हणजे संख्या तयार झाली 15. 15 या संख्येचे लेखन या ठिकाणी मी अशा प्रकारे करीत आहे. हे आपण आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. 1 दशक 1 2 3 4 5 आणि 6. 1 दशक 6 एकक म्हणजेच 16. 16 या संख्येचे लेखन वस्तूच्या मदतीने आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना 14 ते 16 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव देण्यासाठी आपण कृती घेऊ शकतो. सांगा सांगा संख्या सांगा. आपण वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करून एका गटाला संख्या सांगण्यास उद्युक्त करू शकतो आणि दुसऱ्या गटाला त्याप्रमाणे या ठिकाणी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवण्यासाठी सांगू शकतो. या ठिकाणी वर्गातील एका गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करणार आहे. वर्गातील एका गटातील विद्यार्थ्याने 15 या संख्येचं लेखन केलेलं आहे आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी या ठिकाणी वस्तू ठेवणार आहे. दशकाच्या घरात 1 आणि एककाच्या घरात दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याने 5 एकक ठेवलेले आहे. तर या ठिकाणी त्या गटाला 1 गुण मिळणार आहे. वर्गातील एका गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवतील. 1 दशक 1 2 3
आणि 4 एकक. दुसऱ्या गटातील विद्यार्थी या ठिकाणी संख्येचं लेखन करतील. जर विद्यार्थ्याने संख्येचं लेखन योग्य प्रकारे केलं तर त्यांना 1 गुण मिळेल. वर्गातील एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवतील. 1 दशक, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या ठिकाणी दुसऱ्या गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करतील. 16, 1 दशक, 6 एकक, 16. जर गटातील विद्यार्थ्याने योग्य संख्येचं लेखन केलं तर त्या गटाला 1 गुण मिळेल. एका गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवतील. 1 दशक, 1, 2, 3, 4 आणि 5. 1 दशक, 5 एकक. दुसऱ्या गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करतील. जर विद्यार्थ्याने योग्य संख्येचं लेखन केलं तर त्याला 1 गुण मिळेल. तर अशा प्रकारे रंजक कृतीच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो. धन्यवाद.